नमस्कार. आज आपण एका अशा विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, पण तरीही बऱ्याचदा तो खूप गुंतागुंतीचा वाटतो. तो विषय म्हणजे भारतीय कर कायद्याची वास्तुकला किंवा दी आर्किटेक्चर ऑफ इंडियन टॅक्सेशन लॉ. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण केवळ वरवरचे नियम पाहणार नाहीत, तर या कायद्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा प्रत्येक टप्पा अतिशय बारकाईने समजून घेणार आहोत. हा प्रवास खरोखरच खूप रंजक आणि ज्ञानवर्धक असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरं, आजचा आपला हा अभ्यास एका फनेलसारखा असणार आहे. आपण मोठ्या चित्राकडून अगदी बारकाव्यांपर्यंत जाणार आहोत. सुरुवातीला आपण कराची घटनात्मक मुळे पाहू, मग उत्पन्नाची व्याख्या आणि वर्गीकरण, त्यानंतर उत्पन्नाचे 5 मुख्य विभाग, मग करमुक्ती ते सेट ऑफ पर्यंतचे गणित, आणि शेवटी कर भरण्याची अंतिम जबाबदारी नेमकी कोणावर असते हे समजावून घेऊ. तर आपला पहिला टप्पा आहे कराची घटनात्मक मुळे. आपला हा कररूपी प्रवास देशाच्या सर्वोच्च कायद्यापासून म्हणजेच संविधानापासून सुरू होतो. भारतीय संविधानातील अनुच्छेद 265 पहा. कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला किंवा वसूल केला जाणार नाही. हे एकच वाक्य मनमानी पद्धतीने कर वसूल करण्यापासून देशातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करते. विचार करा, या एका ओळीशिवाय सरकारच्या कोणत्याही कर आकारणीला काहीही अर्थ उरत नाही. हाच आपल्या संपूर्ण कर प्रणालीचा सर्वात भक्कम पाया आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कर किंवा टॅक्स म्हणजे नेमकं काय? तर कर ही सार्वजनिक हितासाठी सार्वजनिक प्राधिकरणाने सक्तीने वसूल केलेली रक्कम आहे. होय, सक्तीने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या बदल्यात कोणताही थेट फायदा मिळेल याची हमी नसते. कर भरला म्हणून लगेचच मला हा विशिष्ट फायदा मिळालाच पाहिजे असा दावा करता येत नाही. आणि इथेच कर आणि शुल्क म्हणजेच टॅक्स आणि फीज यातील फरक स्पष्ट होतो. श्री लक्ष्मींद्र तीर्थ स्वामीयर या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने क्विड प्रो क्वो म्हणजेच मोबदल्याच्या बदल्यात काहीतरी मिळणे ही संकल्पना अतिशय सुरेखपणे मांडली. कर हा सर्वांच्या कल्याणासाठी असतो, जिथे थेट परतावा नसतो, पण शुल्क हे एका विशिष्ट सेवेसाठी दिले जाते, जिथे थेट फायदा मिळतो. हा कायदेशीर फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, उत्पन्नाची व्याख्या आणि वर्गीकरण. आता प्रत्यक्षात उत्पन्न आपला प्रवास कसा सुरू करते ते पाहूया. आयकर कायद्यात 2 अत्यंत महत्त्वाची वर्षे असतात. एक म्हणजे मागील वर्ष किंवा प्रिव्हियस इयर. हे 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते. हा तो 12 महिन्यांचा काळ आहे जेव्हा प्रत्यक्ष उत्पन्न कमावले जाते. आणि त्यानंतर लगेच सुरू होते ते निर्धारण वर्ष किंवा असेसमेंट इयर. यापुढील 12 महिन्यात त्या कमावलेल्या उत्पन्नाचं अधिकृत मूल्यांकन केले जाते आणि त्यावर कर आकारला जातो. अगदी साधं आणि सरळ गणित आहे. आता यातील खरोखरच सर्वात मनोरंजक आणि कायद्याच्या जगात नेहमी वादळी ठरणारी संकल्पना म्हणजे भांडवली जमा म्हणजेच कॅपिटल रिसीट आणि महसुली जमा म्हणजेच रेव्हेन्यू रिसीट यातील फरक. महसुली जमा म्हणजे रोजच्या व्यवसायातून मिळणारी, वारंवार होणारी आणि करपात्र रक्कम. पण भांडवली जमा ही भांडवली रचनेवर परिणाम करणारी आणि सहसा करपात्र नसलेली रक्कम असते. केटलवेल आणि जयराम वाळजी या खटल्यांचे उदाहरण घेतल्यास हे स्पष्ट होते. समजा उत्पन्नाचा मूळ स्रोतच नष्ट झाला आणि त्याची भरपाई मिळाली तर ती भांडवली जमा, पण केवळ नफा बुडाला म्हणून भरपाई मिळाली तर ती महसुली जमा. हा फरक संपूर्ण कर कायद्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. उत्पन्नाचे 5 विभाग. कमावलेला प्रत्येक रुपया या 5 पैकी एका कप्प्यात जावाच लागतो. कायद्याने उत्पन्नाचे 5 वेगवेगळे कप्पे बनवले आहेत. पगार म्हणजेच सॅलरीज, घर भाड्यातून मिळणारं उत्पन्न म्हणजे हाऊस प्रॉपर्टी, व्यवसाय किंवा पेशातून मिळणारा नफा, भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन्स, आणि शेवटी इतर स्रोतांतून मिळणारं उत्पन्न. आता हे कप्पे का? कारण या वर्गीकरणामुळे गोंधळ उडत नाही. प्रत्येक उत्पन्नावर कर कसा लावायचा, त्याचे नियम काय असतील, हे सर्वस्वी तो कोणत्या कप्प्यात येतो यावर अवलंबून असते. इथे आपण कायद्याचा नियम आणि अपवाद यांचा सुरेख खेळ पाहू शकतो. कायदा नुसता या कप्प्यांवरील उत्पन्नावर कर लावत नाही, तर तो कर कमी करण्यासाठी काही विशेष सवलतीही देतो. जसं की पगारासाठी स्टँडर्ड डिडक्शन मिळते, घरभाड्याच्या उत्पन्नावर कलम 24 अंतर्गत सरसकट 30% सूट मिळते, व्यवसायासाठी मालमत्तेच्या झिजेवर म्हणजे डेप्रिसिएशनची सवलत आहे, आणि भांडवली नफ्यासाठी महागाई दरानुसार जुळवून घेणारा इंडेक्सेशनचा फायदा मिळतो. आहे की नाही रंजक?
यानंतर आपण चौथ्या टप्प्याकडे वळत आहोत, करमुक्ती ते सेट ऑफ पर्यंतचे अत्यंत महत्वाचे समायोजन. कायद्याचा अभ्यास करताना सर्वात जास्त गोंधळ कुठे होतो माहितीये? एक्झेम्पशन म्हणजेच सूट आणि डिडक्शन म्हणजे वजावट या दोन शब्दांमध्ये. एक्झेम्पशन म्हणजे असे उत्पन्न जे सुरुवातीलाच कराच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर ठेवले जाते. उदाहरणादाखल शेतीतून मिळणारे उत्पन्न ते आकडेमोडीत घेतलेच जात नाही. पण डिडक्शन म्हणजे अशी रक्कम जी एकूण उत्पन्नातून म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कममधून नंतर वजा केली जाते, जसे की कलम 80C अंतर्गत केली जाणारी गुंतवणूक. या दोन गोष्टींमधील सीमारेषा अगदी स्पष्ट असायला हवी. चला तर मग हे प्रत्यक्ष गणित कसे होते ते पाहूया. स्टेप 1, 5ही विभागांमधील उत्पन्न एकत्र करा. स्टेप 2, क्लबिंगचे नियम लावून इतरांचे संबंधित उत्पन्न यात जोडा. मग परवानगी असलेले नुकसान सेट ऑफ करा म्हणजे वजा करा. यातून मिळते ग्रॉस टोटल इन्कम म्हणजेच GTI. आणि सर्वात शेवटी चॅप्टर VIA अंतर्गत मिळणाऱ्या वजावटी वजा करा. हे सगळं केल्यानंतर जे हाती उरेल ते असते अंतिम करपात्र टोटल इन्कम. एकदम पद्धतशीर आणि लॉजिकल प्रक्रिया आहे ही. मघाशी आपण क्लबिंगचा उल्लेख केला. कर चोरी रोखण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी हत्यार आहे. करदात्याने स्वतःचे उत्पन्न बेकायदेशीररित्या लपवण्यासाठी दुसऱ्याच्या जसे की अल्पवयीन मूल किंवा जोडीदाराच्या नावावर दाखवले तर ते कायदेशीररित्या मुख्य करदात्याच्या उत्पन्नात जोडले जाते. यालाच क्लबिंग ऑफ इन्कम म्हणतात. पण यात एक भारी अपवाद आहे. जर एखाद्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या टॅलेंटने किंवा विशेष कौशल्याने पैसे कमावले असतील तर मात्र ते उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जात नाही. आणि आता आपण या फनेलच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, कायदेशीर संस्था आणि अंतिम दायित्व. शेवटी कर भरायचा कोणी? बघा, आयकर कायदा फक्त जिवंत माणसांवर म्हणजे इंडिव्हिज्युअलवर कर लावत नाही. कायद्याच्या नजरेत अनेक वेगवेगळ्या कायदेशीर संस्था अस्तित्वात असतात आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. जसे की हिंदू अविभक्त कुटुंब किंवा HUF. कायद्याने याला एक अतिशय वेगळी आणि स्वतंत्र संस्था मानले आहे. तसंच भागीदारी संस्था म्हणजे फर्म किंवा LLP आणि एकाच हेतूसाठी एकत्र आलेली व्यक्तींची संघटना म्हणजे AOP. या सर्वांसाठी कराचे दर आणि नियम पूर्णपणे वेगवेगळे असतात. या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटी एक मोठा ताण आणि कायदेशीर तत्वज्ञान समोर येते, जे मॅकडॉवेलच्या एका अत्यंत प्रसिद्ध खटल्यातील विधानावरून समजून घेता येते. बनावट आणि दिखाऊ साधनांद्वारे कर टाळण्याला प्रोत्साहन दिले जाऊ नये. म्हणजेच कायद्यातील पळवाटा शोधून बनावट संरचना तयार करून कर वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कायद्याचा सन्मान आणि मूळ हेतू अबाधित राहिलाच पाहिजे. आणि याच एका सखोल विचाराने आपण आजच्या या अभ्यासाच्या शेवटाकडे येतो. या अत्यंत गुंतागुंतीच्या नियमांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढताना हुशार टॅक्स प्लॅनिंग आणि बेकायदेशीर कर चुकवेगिरी यांच्यात नेमकी कायदेशीर आणि नैतिक सीमारेषा कुठे आखली जाते? कर कायदा हा केवळ आकड्यांचा खेळ उरलेला नाही, तर त्यात एक प्रचंड मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. या प्रश्नावर नक्कीच विचार व्हायला हवा. भारतीय कर कायद्याचा हा सखोल अभ्यास सर्वांसाठी नक्कीच ज्ञानवर्धक ठरला असेल. धन्यवाद.